शेतकरी मित्रांनो, ऊसाची पाचड कशी कुट्टी करायची माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपला बकासूर घेऊन रानाकडे गेलो होतो. आता ह्यो बकासूर दिसायला जरी बारका असला तरी खायला खूप लागते याला. त्यामुळे सगळ्यात आधी आपण त्या बकासूरला पोटाला घातलं, मग तिथनं थेट आपल्या रानात आलो. रानात आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हळद काढून ऊस जाण्यासाठी वाट करून घ्यायची होती. हळद काय सगळीच काढायची नव्हती, तेवढीच 2 बेड काढायची होती. त्यासाठी घेतलंही हत्यार, मग पटापट चाकाखाली येणारे हळदीची गड्डे तेवढं काढून घेतलो. पप्पांनी पण झाडाची बुडकं मध्ये आली तेवढी मारून घेतली आणि फायनली असं ऊसाचा ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता तयार झाला. मग तिथनं लगेच आम्ही आपल्या ऊसाच्या दुसऱ्या प्लॉटकडे गेलो, कारण आज येणार होतं पालाकुट्टी करायला मशीन. थोड्या वेळात ट्रॅक्टर पण लगेच आलं, मग लगेच पालाकुट्टी करायला चालू केली. शेतकरी मित्रांनो, पालाकुट्टी केल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब सुधारतो. त्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर आपल्या पिकाला फुकटचे खत मिळते. पालाकुट्टी केल्याचे असे खूप फायदे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा पालाकुट्टी करत नसाल तर करायला चालू करा. मग 1 तासाभरात सगळा पालाकुट्टी करून झाला. मग थोड्या वेळाने मी आणि आमच्या आईसाहेब खोड्यावर पडलेला पाला सरीत दाबून घेतला. मग एकदाच काय ते पाला सगळा बुडक्यावर ढकलून घेतला आणि आम्ही आलो घराकडे. तर मित्रांनो, पाला लवकरात लवकर कसा कुजवायचा हे जाणून घ्यायचं असेल तर फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर तेवढं करा की. धन्यवाद.